नमस्कार, आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायावर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे 3 अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या। या कारवाईत 14,600 लिटर गुळ मिश्रित रसायन व साहित्य असा एकूण 6,18,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित प्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी निवडणूक कालावधीत अवैध दारू निर्मिती व वाहतूक रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली 4 विशेष पथके तयार करून दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी मुळेगाव तांडा परिसरात छापे टाकण्यात आले। या छाप्यांदरम्यान हातभट्टी दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले 73 बॅरलमधील 14,600 लिटर गुळ मिश्रित रसायन आढळून आले। सदर रसायन साठा जागीच नष्ट करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली। निवडणूक कालावधीत अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असून वारंवार गुन्हे करणाऱ्या इस्मांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। ही संपूर्ण कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, नागनाथ खुडे, विजय शिंदे, भीमगोंडा पाटील यांच्यासह एकूण 24 अधिकारी आणि अंमलदार सहभागी होते।